पालघर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 13 चे अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट राजेश चंदू वाघमारे यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन ॲडव्होकेट राजेश वाघमारे यांनी केले आहे। सह्याद्री समाचारच्या वतीने घेतलेला वृत्तांत। वाघमारे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एडवोकेट वाघमारे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बघा, सर्वात प्रथम मी आपल्या न्यूज चॅनलचे खूप आभार मानतो आणि आज माझ्यापर्यंत आल्याने मला तुम्ही बाईटसाठी इन्व्हाइट केलं। सर्वात प्रथम आपण जर बघितलं तर निवडणुका 8 वर्षानंतर होत आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये जर प्रभाग क्रमांक 13ची जर अवस्था बघितली तर फार बिकट झालेली आहे। त्यामध्ये लोकांचे रस्त्यात खड्ड्यात रस्ता, त्यानंतर लोकांचे भिडीचे जे प्रश्न आहेत, घरकुल योजनेमध्ये बऱ्याच भ्रष्टाचार झाला आहे असं लोकांचं आज पुढे येत आहे। त्यानंतर जर आरोग्याचा प्रश्न बघितला तर त्या बेसिक सुविधा ज्या आहेत त्या बेसिक सुविधा इथं वार्ड क्रमांक 13मध्ये अजून लोकांपर्यंत गेलेल्या नाही आहेत। बऱ्याच योजना आहेत, ते योजना अजून लोकांपर्यंत गेलेल्या नाही आहेत। त्यामुळे इथली जनता जी आहे एक सक्षम, शिक्षित आणि युवा नेतृत्वाच्या पाठीमागं आहे। तुम्ही जनता पूर्ण बघू शकता आणि हे जनतेचा एक उत्साह आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून, आणि जनतेचं प्रेम हीच माझी ताकद आहे, मी असं तुमच्यासमोर म्हणू शकतो। तर या संदर्भात आपण जनतेला काय आव्हान कराल? मी जनतेला आव्हान एकच करेल की ही निवडणूक असते ही दर 5 वर्षाला येते। त्या 5 वर्षामध्ये आपण आपला लोकप्रतिनिधी आपण ज्यावेळेस निवडत असतो तर त्यावेळेस सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी बघितली पाहिजे, सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही मतदान दिलं पाहिजे। बघितलं काय पाहिजे तर त्याचं भ्रष्टाचारी आहे का, स्वच्छ चारित्र्यवान आहे का, आणि इतर गोष्टी ज्या काम करणाऱ्या खरंच त्यामध्ये उत्साह आहे का, आणि खरंच तुमच्यासाठी धावून येऊ शकतो का, रात्री बेरात्री तुम्हाला ज्या गरजा लागणाऱ्या असतील त्यासाठी खरंच तुम्हाला मदत करू शकतो का, ह्या सगळ्या बेसिक गोष्टीचा विचार करून जनतेनं विचार केला पाहिजे की आपण मतदान कोणाला करायचं। तर आजपर्यंत परभणी महानगरपालिकेमध्ये जेवढे कचऱ्याचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते, रस्त्याचे नालीचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते ते पूर्णपणे फेल गेलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने उपाय करणार आहात आणि योजना करणार आहात? ते बघा, सर्वात प्रथम मी असं म्हणू शकतो की परभणी शहर महानगरपालिका हे कचरा व्यवस्थापन हे प्राथमिकदृष्ट्या महानगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि ह्यामध्ये बऱ्याच कॉन्ट्रॅक्टर लोकांना हे कचऱ्याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत। आता बऱ्याच लोकांना वाटतं की कचरा म्हणजे काय, पण कचऱ्यामधून बरंच उत्पन्न महापालिकेला जात असतं। ते कचरा डॅम जे असतात त्यामध्ये अशा जवळीक लोकांना ते कॉन्ट्रॅक्ट दिले जातात आणि ह्यामधून मोठा भ्रष्टाचार हा समोर येताना तुम्हाला दिसेलच काही काळामध्ये। आणि आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर नक्कीच ह्या कचरा डॅममध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो नक्कीच आम्ही निवडून आल्यानंतर हा उघडीस काढू आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना असतील किंवा ज्या लोकांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की तुमची आता जे काय असेल पुढे येणाऱ्या काळामध्ये चांगलीच लागणार आहे आणि तुम्ही त्यासाठी तयार राहा। सर, वकील साहेब, आपण वकील आहात, आपल्या प्रभागातला पूर्ण आपल्याला अनुभव आहे, आपल्या प्रभागामध्ये बऱ्याच सोयीसुविधांचा अभाव आहे, तर ते सोयीसुविधा आपण कशा पद्धतीनं आणि कुठल्या पुरवणार आहात याबद्दल काय सांगाल? हे बघा, सर्वात प्रथम मी राजकारणी नाही, मी एक शिक्षित वकील आणि कायद्याचं जाण असणारा व्यक्ती आहे आणि माझा कोणताही उद्देश जर मी ह्या निवडणुकीत येत असेल तर माझा कोणताही उद्देश नाही आहे की त्यामध्ये येऊन मी काहीतरी नगरसेवक म्हणून काहीतरी माझे खिसे भरेल किंवा मी काहीतरी माझं स्वतःचं काहीतरी मोठा बनेल आणि माझं घर चालवलं, हा अजिबात नाही। मी एक प्रॅक्टिशन लॉयर आहे, मी प्रॅक्टिशन वकील आहे आणि माझं मूळ उद्देश आणि मला मनातून वाटतं की जनतेसाठी काहीतरी आपण शिकलो, काहीतरी करावं आणि खरंच मी ह्या निवडणुकीमध्ये समोर जातो तर माझं एक वेगळं विजन घेऊन जाणार आहे आणि नक्कीच जनतेला माझ्याकडून, माझ्या सहकार्याकडनं कल्याण जे काय मला प्रभागात करता येईल मी नक्कीच ते करणार आहे आणि ठामपणे, सक्षमपणे करणार आहे, न घाबरता कोणाला।